श्री स्वामी समर्थ. आज आपण उपवासाचा मैसूर पाक पाहणार आहोत, तेही तेलामध्ये. बघा किती छान चॉकलेटी कलर पण आला आणि छान जाळी पण पडली आपल्या मैसूर पाकला. तुम्ही म्हणणारे नाही की हा उपवासाचा मैसूर पाक आहे असं. एकदम टेस्टी तयार होतो आणि जसा विकतचा मिळतो तसा असतो. बघा किती खुसखुशीत झाला आणि जाळी पण मधून एकदम मस्त पडली. आणि मेन म्हणजे हा तेलात तयार केला आपण. तूप नसलं तर तेलात आपण छान हा मैसूर पाक तयार करू शकतो. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथं मी 2 वाटी शेंगदाणे घेतले, 1/2 वाटी साखर घेतलीये, अर्धा वाटी दूध घेतलंय आणि 1.5 वाटी तेल घेतलंय. आता इथं गॅसवर पॅन ठेवू आणि आपण शेंगदाणे छान खरपूस भाजून घेऊ. म्हणजे शेंगदाणे खरपूस भाजल्यामुळे मैसूर पाकला छान जाळी पण पडते आणि टेस्ट पण छान येते, कच्चापणा लागत नाही. आणि जेव्हा आपण वाटतो मिक्सरमध्ये तेव्हा त्याला तेल सुटत नाही जास्त. बघा असं खरपूस भाजून घेतलं मी, एक सारखं भाजलेले आहेत. त्यांना आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ, याचे साल काढू. तोवर मी तर आता पॅनमध्ये पाक करायला घेते. इथं मी साखरमध्ये अर्धी वाटी पाणी घातलंय आणि याचा आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. बघा शेंगदाण्याचे मी टरफल काढून घेते, पूर्णही काढले, मध्ये राहू दिलेत कारण त्याच्यातच जास्त जीवनसत्व असतात म्हणून. फक्त किंचित काढलेत आणि आता हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपण वाटून घेऊ. कारण तुम्ही जर डायरेक्ट याला वाटलं तर याला तेल सुटेल आणि चिकटपणा येईल. पल्स मोड वाटल्यामुळे बघा तेल पण नाही सुटले, एकदम बारीक आपलं दाण्याचं कूट वाटलं गेलंय. आता याच्यात आपण जे तेल घेतो त्याच्यातलं अर्ध तेल या दाण्याच्या कूटमध्ये घालून याचं आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत. तुम्ही जर तेल नाही वापराय तर तूप वापरू शकता, पण तूप हे वितळवून त्याचं माप घ्या म्हणजे परफेक्ट माप येईल. थोडं तेल मी घातलं आणि याचं छान मिश्रण तयार करून घेतलंय. तोवर आपला तिकडं पाक तयार होतोय. एकदम खुसखुशीत आणि 30 मिनिटात हा आपला मैसूर पाक तयार होतो. त्यापेक्षा कमी टाइम लागतो. बघा आपले आता मैसूर पाक साठी आपण जो पाक करायला घेतलाय तो आता होण्यात आलाय. आपला 1 तारी पाक करायचा आपल्याला. जास्त पक्का नका होऊ देऊ, चेक करत राहा मध्ये मध्ये, नाहीच पक्का झाला मग आपला मैसूर पाक कडक होईल आणि त्याचे तुकडे होतील. बघा 1 तारी पाक तयार झालाय आपला. आता यात आपण जे शेंगदाण्याचं तेलाचं मिश्रण ते घालून घेऊ आणि याला मिक्स करत राहू. असं मिक्स केल्यामुळे ते एकसारखं आपलं पाकामध्ये मिक्स होईल. तुम्ही डायरेक्ट पाकामध्ये दाण्याचं कूट आणि तेल घालू शकतात, पण आपलं प्रमाण चुकून जातं म्हणून पहिले मी आधी थोडंसं तेलामध्ये मिश्रण तयार करून मग पाकात घातलंय. आता यात आपण दूध घालून घेऊ. दूध जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर करू शकतात आणि तुम्हाला केशरचं दूध आवडत असेल तर तेही घालू शकतात, पण मला केशरचं दूध आवडत म्हणून मी स्किप केलंय. तुम्ही दुधात कलरसाठी केशर टाकू शकता. बघा असं मिक्स करत राहायचं, आपल्याला जाळी येत जाते. आणि जे आता उरलेलं तेल आपण थोडं थोडं करून यात घालत जाणार आहे आणि मिक्स करत जाणार आहे. बघा तेल कमी झालं तर चालणार, तेल जास्त झालं तर चालेल पण कमी झालं तर चालणार नाही, म्हणून प्रमाण व्यवस्थित घ्या. बघा परत असं मिक्स करायचं. बघा थोडी थोडं आता मिक्सर आपला गोळा व्हायला लागलाय आणि कलर पण चेंज होते त्याचा. छान असं बदामी कलर येऊन राहिला आणि फसफसत येते, वरती येतंय आपलं जसं खवणचं पीठ आपण सोळा टाकल्यावर होतं तसं होऊन राहिलं आणि गोळा पण होतोय त्याचा. आता हे आपण चेक करण्यासाठी वाटीत काढू किंवा साई ताटली घ्या आणि त्याच्यात थोडं मिश्रण घ्या आणि थंड झाला त्याचा गोळा झाला तर म्हणजे आपलं मैसूर पाक थोड्या वेळातच तयार होण्यात येईल. बघा मिक्स करत राहायचं, गोळा होतं आपलं छान मिश्रण. बघा गोळी तयार झाली त्याची, म्हणजे आता मैसूर पाक आपला तयार होईल. अजून जे तेल उरलेलं आहे ते थोडं घालून घेतलं मी. तरी मी 1.5 वाटी तेल घेतलं, त्याच्यातून थोडं तेल उरलंय. तेलही खूप कमी लागलं याला, तरी आपला मैसूर पाक एकदम खुसखुशीत आणि खूप टेस्टी झाला होता. आता याला मी एका पातेल्यात काढून घेते. पातेला एक खोल घ्या म्हणजे खाली वाफ असल्यामुळे त्याला छान चॉकलेटी भाग येतो, खालच्या याला पट्टी येते. आणि आपल्याला पातेल्याला तूप किंवा तेल लावून ठेवायची काही गरज पडत नाही आणि बटर पेपरची गरज पडत नाही. डायरेक्ट यात मिश्रण होतायचं. एकदम इझिली आपल्या वड्या निघतात मैसूर पाकाच्या. आता याला 10 मिनिटं आपण सेट व्हायला ठेवून देऊ.
आणि गरम गरम असताना याच्या वड्या पाडून घेणार आहोत. बघा अशा मी 10 मिनिटं आता सेट झाले, याच्या आता वड्या पाडून घेते. अशा स्क्वेअर मध्ये वड्या पाडल्या. तुमच्याकडे जर स्क्वेअर मध्ये भांड असेल तर त्याच्यात तुम्ही टाकू शकता, म्हणजे आपल्या वड्या पाडायला एकदम सोप्या होतात, एकसारखे वड्या येतात. पण माझ्याकडे तसं नव्हतं म्हणून मी खोल पातेलं घेतलंय आणि त्यात ह्या वड्या पाडून घेतल्या. त्याच्यात मिश्रण होतलंय, कारण खाली गरम असल्यामुळे जसं मैसूर पाकला चॉकलेटी पट्टी येते तशी पट्टी यायला पाहिजे म्हणून, आणि जाळी पण छान पडते. जर तुमच्याकडे खोल असेल भांड स्क्वेअर मध्ये तर तुम्ही त्यात टाकू शकता. अशा स्क्वेअर मध्ये वड्या पाडून घेतल्या तर याच्या कडा आपण मोकळ्या करून घेऊ, म्हणजे आपली मैसूर पाकची वडी इझिली पातेल्यातून मोकळी होईल. बकरी छान मोकळ्या होत्या आपल्या कड्या पटापट. आपलं मिश्रण छान सेट झालंय. गरम असल्यामुळे हळूहळू करा. बघा मी याच्यात सगळ्या वड्या काढून घेतल्या प्लेटमध्ये. किती खुसखुशीत झालंय आणि मधून छान असा चॉकलेटी पट्टा आलाय, जसा आपल्या विकतच्या मैसूर पाकला येतो डाळीच्या. तुम्हाला ही मैसूर पाकाची रेसिपी आवडली असेल उपवासाच्या आणि तेही तेलात, तर माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीचा आयकॉन नक्की दाबा. श्री स्वामी समर्थ.